माझी तर विनंती आहे तुम्हाला सर्वांना. तुम्ही अकोल्याचे रहिवासी आहे. अनेक वर्षापासून तुम्ही या गव्हर्नमेंट हॉस्पिटलचा कारभार सर्व पाहिला आहे. माझीच विनंती आहे की मी तुम्हाला CCTV फुटेज देतो, आमची प्रेस नोट देतो डीनची, की खरंच याच्यामध्ये जसं दाखवलं गेलं तसं घडलं का. तसं घडलं असेल तर नैतिक जबाबदारी निश्चित स्वरूपात अभ्यागत मंडळाचा अध्यक्ष म्हणून मी किंवा आमच्या सरकारची आहे. परंतु पेशंट आल्यानंतर 2 मिनिटात तो पेशंट कॅज्युअलिटीपर्यंत पोहोचते आणि 30 सेकंदात त्या रुग्णाला त्याची पत्नी खांद्यावर घेते, हे अभिप्रेत नाही आहे. आणि ज्यांच्या ज्या नाठे नावाच्या ज्या महिला आहेत त्यांनी त्याचा व्हिडिओ काढला. आज त्या नाठे नावाच्या महिला विरोधी पक्षाच्या लोकांना घेऊन इथं आंदोलन करायला आल्या. मी तर या मताचा आहे की विरोधी पक्षाचं काम आहे आपल्या त्रुट्या लक्षात आणून देणे, परंतु डेलिब्रेट एखाद्या विषयाला हायलाईट करणे जो विषयच नाही आहे हे योग्य नाही. हा एक मात्र नक्की आहे की या निमित्तानं का होईना जेव्हा आपण आढावा घेतला तेव्हा आपल्या लक्षात आलं की जवळपास क्लास 4चे 120 पदं रिक्त आहेत. आपलं आकृतीबंध 476 बेडचं आहे आणि आपण 1100 बेड ऑपरेट करून राहिलो. आज इथं 2500ची OPD आहे आपली. जवळपास म्हणजे महाराष्ट्राचं किंवा देशाचं जे पॅरामीटर्स आहेत, 6 रुग्णांमागं 1 नर्स हा जर विषय घेतला तर 1700 नर्सेस पाहिजे. आपण 370 नर्सेस ऑपरेट करून राहिलो. आणि म्हणून आपले जे सेक्रेटरी आहेत धीरज कुमार आणि DMARचे डायरेक्टर भंडारी साहेब यांना आपण वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे. पहिला आकृतीबंध 2016 साली केला होता. 2022 पासून आकृतीबंधावर पाहिजे तसा सकारात्मक विचार केला गेला नाही, हे मला मान्य आहे. आणि म्हणून आपल्या माध्यमातून माझी त्या DMARला आणि मेडिकल एज्युकेशन सेक्रेटरीला विनंती आहे की थोडंसं लक्ष त्यांनी दिलं पाहिजे. म्हणजे असं नाही आहे की त्रुट्या नाही आहेत, त्रुटीवर मात करून आपल्याला पुढे जायचं आहे. मात्र हे जे कालचा जो विषय आहे हा थोडासा सोशल मीडियाच्या माध्यमातून काहीतरी ज्याला म्हणतात नसलेली घटनेचं स्वरूप देण्याचा हा प्रकार आहे, हे बरोबर नाही. याच्या आधीही नर्सेसच्या बाबतीत तिथं प्रकार घडला होता आणि त्याच्यात तथ्य नव्हतं, याच्यातही तथ्य नाही. परंतु हे मी म्हणतो म्हणून तुम्ही समजू नका, तुम्ही खात्री करा. तुम्ही काही मीडियाने मला इथल्या वॉर्ड बायच्या स्ट्रेचर आणि बिलच्या त्रुट्या लक्षात आणून दिल्या. त्याच्यावर आज संध्याकाळपर्यंत डीन साहेबांना आपण सांगितलं की तात्काळ कारवाई करा, सक्तीच्या रजेवर त्या वॉर्ड बॉयला पाठवा, चौकशी करा. मी तर तुम्हाला विनंती करतो की अशा गोष्टी जर होत असतील तर तुम्ही डीनला भेटा, आम्हाला भेटा, वस्तुस्थिती आमच्या समोर आणा. आपण नक्की सुधारणेकडे जाऊ आणि सुधारण्याचा प्रयत्न करू. मात्र कालची जी घटना आली याच्यामध्ये सत्यता कमी आणि व्यवस्थेला बदनाम करण्याचा जास्ती प्रयत्न झाला आहे, एवढं मी तुम्हाला निश्चित सांगतो. त्याचा उद्देश काय होता बदनाम करण्याचा? आता ज्यांनी टाकला व्हिडिओ त्याचा उद्देश वाईट आणि चांगला काय असेल त्यांना माहीत. माझं असं म्हणणं नाही त्याचा उद्देश वाईट आहे, परंतु त्याच्यातून वाईटपणा आला एवढं. रुग्णालयामध्ये अनेक दलाल एजंट फिरतात, काही तक्रार वगैरे? हा, त्याच्या बाबतीत मला एवढं म्हणायचं आहे की थोडंसं आमचे डीन जे आहेत त्यांनी कडक भूमिका घेतली पाहिजे. समाजसेवकाच्या नावाखाली असे जर दलाल फिरत असतील तर कायदेशीर कारवाई केली पाहिजे. इथले डॉक्टर्स आहेत, डीन आहेत, यांनी थोडंसं बोल्डली पुढे गेलं पाहिजे. आपल्याला जर आपल्यामध्ये जर विश्वास आहे आणि शाश्वती आहे कशाला घाबरायला पाहिजे कोणाला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.